नांदेड शिवसेनेमध्ये सुद्धा उमेदवारीवरून नाराजी नाट्य पाहायला मिळते। इच्छुकांची स्थानिक नेत्यांवर टीकेची झोड, कल्याणकरांनी ठरवून तिकीट कापलं असा आरोप सुद्धा केला जातोय। यादीमध्ये नाव असून सुद्धा तिकीट कापलं गेलं। माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी हा आरोप केलाय। आमदार कल्याणकरांनी शिवसेना आणि भाजपच्या दावणीला नेऊन बांधलेलं आहे असं सुद्धा त्यांनी घणाघात करताना म्हटलेलं आहे। तर आमदार कल्याणकरांनी भाजपवर टीका केलेली आहे। शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली आहे असं त्यांनी म्हटलंय। आज नांदेड बागा महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये मी सलग 10 वर्ष नगरसेवक असताना देखील या ठिकाणी स्थानिक आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आमची उमेदवारी काढली। हे कशासाठी? आज एवढंच कारण की हा तिसऱ्या टर्मला जर निवडून आला तर माझा स्पर्धक होतो। प्रत्येक व्यक्तीला आपला स्पर्धक म्हणून पाहतोय आणि जे निवडून येणारे सिलेक्टेड सदस्य आहेत त्यांचे तिकीट या ठिकाणी कापल्या गेलेले आहेत। फक्त स्वतःच्या पुत्र मोहापोटी त्यांनी हा शिवसेना पक्ष हा अशोकराव चव्हाणांच्या भारतीय जनता पक्षाच्या दावणीला नेऊन बांधला। एकनाथरावजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेब यांनी कल्याणकर साहेबांना फोन करून सांगितलं होता की मिनल पाटील यांचं तिकीट दिलंच पाहिजे तुम्ही, आणि उमेदवारीचा अर्जासोबत आमच्या नावांची लिस्ट सुद्धा आली होती। एवढं केलं असून सुद्धा शेवटच्या मोमेंटपर्यंत आम्हाला आमचा फॉर्म तसाच दाबून ठेवला आणि 1 वाजता त्यांनी आमचा फॉर्म कापून दुसऱ्या उमेदवाराला दिला गेला।